पुणे महानगरपालिकेच्या वतीने जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी फुल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने अशा स्वरूपाचं आयोजन या ठिकाणी केलं जात असतं। आज जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर विविध रंगांच्या फुलांनी हे उद्यान अक्षरशः या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पुणेकरांची देखील प्रचंड गर्दी त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणाहून आपण जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळी सर्वात प्रथम आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर जर आपण संपूर्ण परिसर पाहिला तर वेगवेगळ्या रंगातील फुलांनी हा परिसर या ठिकाणी उजळला आहे आणि पुणेकरांचा देखील याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। जर या ठिकाणी आपण पाहिलं तर बंदोबस्त देखील आहे। या ठिकाणी फुलांना कोणत्याही प्रकारचा स्पर्श करू दिला जात नाहीये। आज खरं तर व्हॅलेंटाईन डे आहे आणि या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुणेकरांसाठी एक खास पर्वणी असा या उत्सवाच्या आयोजनाला म्हणावं लागेल। या ठिकाणी प्रचंड गर्दी नागरिकांची पाहायला मिळते। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर रंग कमी पडतील इतक्या कलरची फुलं या ठिकाणी आपल्याला अशा पाहायला मिळतात। सोबतच नागरिकांची गर्दी, वेगवेगळे पक्षी, मोर असतील, बदक असतील, वेगवेगळे आकार असतील। अगदी तुम्ही जर माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी एक बैलगाडी देखील सजवून ठेवण्यात आली आहे आणि या ठिकाणी इतक्या सुंदर प्रमाणे हे आयोजन दरवर्षी सारखंच अगदी ह्याही वर्षी करण्यात आलेलं आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी महादेवांच्या पिंडीचं एक स्वरूपाचं एक स्ट्रक्चर या ठिकाणी फुलांच्या माध्यमातून बनवलं गेलं आहे। गुलाबाची फुलं असतील, झेंडूची फुलं असतील किंवा अगदी रंगीबिरंगी फुलं, पाकळ्या याचा वापर करून हे शिवलिंग या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। तर एवढंच नाही तर महादेवाच्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळणारा नंदी देखील या ठिकाणी विराजमान आहे। तो जर आपण पाहिला तर फुलापासून तो देखील बनवण्यात आलेला आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या ज्या आकार आहेत पक्ष्यांचे हे फुलापासून साकारण्यात आलेले आहेत। जर तुम्ही माझ्या मागे आता जर पाहत असाल तर या ठिकाणी तोफ आहेत, त्या तोफा फुलापासून बनवण्यात आलेल्या आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन ह्या फुलांमधून साकारण्यात आलेल्या आहेत आणि याला पुणेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतं। या प्रदर्शनातून आपण आतमध्ये आल्यानंतर जर या ठिकाणी पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी रांगोळी देखील रेखाटण्यात आली आहे। त्याला आजूबाजूने फुलांची आरास करण्यात आली आहे। खऱ्या अर्थाने ही अजित पवारांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा एक प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने या प्रदर्शनामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।